रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 13. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. हे कुंतीपुत्रा, स्वाभाविक कर्म सदोष जरी वाटत असले तरी त्याचा त्याग करू नये, कारण धुराने अग्नी जसा व्यापलेला आहे त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी युक्त आहेत. म्हणून भलती कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगी अगाऊजू वाटा चालावी तरी पायची शिणवावी न आडराने धावावे तरी तेची पैशिळा कासी दोरिया दाटणे एक धनंजया परी जे वाहता सावावया मिळी ते घेपे एरवी कणा आणि भूसा कांडिता हि सोसु सरिसा जे चिरंधन श्वान मासा तेची हवी. कोणत्याही सर्वसाधारण कर्मामध्ये प्रारंभिक कष्ट आहेतच, तर मग स्वधर्माचे आचरण केले असता दोष का बरे लागेल हे सांग. अरे, सरळ वाटेवरून चालले तरी श्रम हे होतातच आणि आडरानात फिरलो तरी श्रम हे आहेतच. अर्जुना, वाटेने जाताना पदरामध्ये दगड अथवा शिदोरी ही दोन्ही जरी बांधली तरी त्याचे ओझे हे समानच असते, परंतु मुक्कामाच्या ठिकाणी सोयीस्कर होईल तेच घ्यावे. धान्य आणि भुसा काढताना कष्ट हे सारखेच पडतात आणि श्वानाचे मांस शिजवताना जेवढे श्रम आहेत तेवढेच अग्नीला आहुती देण्यास लागणारे अन्न शिजवण्यालाही आहेत. दधी जळाची या घुसळणा व्यापार सारिखेची विचक्षणा वाळवे तिळा घाणा गाळणे एक पै नित्य होमदे यावया का सैर आगी सुवावया फुंकिता धूम धनंजया साहणे तेची परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एक ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा हा गा पाठी लागला घाई मरण न चुकेची पाही तरी समोर लाकाई आगळे न कीजे कुळश्री दांड्याचे घाये पर घर रिगाली ही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की तैसे आवडते ही करणे न निपजे शिणल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले बहारी वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जेणे जोडे जीविता अक्षयत्व येर का ह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणी तैसे जाचुनी या इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निधी साचले पापियान आहे दुःखा वाचुनी म्हणून करावा स्वधर्मू जो करिता हिरोनी घे श्रमू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू या कारणे किरीटी स्वधर्माची ये राहाटी न विसंबिजे संकटी सिद्धमंत्रु जैसा का नाव जैसी उदधी महारोगी दिव्यौषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला ईशू तमरजा झाडा करुनी शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा
भव स्वर्ग काळकूटाईसे दावी, जे वैराग्येने बोले मागा संसिद्धी रूप केले, किंबहुना ते आपुले मिळवी खागे. मग जिंतील या हे भोई, पुरुष सर्वत्र जैसा होई, का झाला ही जेला हे ते आता सांगो. हे विचारी अर्जुना, दह्याला व पाण्याला घुसळणाऱ्यास कष्ट सारखेच आहेत. अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात गाळले तर त्याचे श्रमही समान आहेत. अर्जुना, नित्य होम करण्यासाठी अथवा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी विस्तव फुंकण्याच्या कामी धूर सोसणे समानच असते. अथवा लग्नाची धर्मपत्नी किंवा वारांगना दोन्हींचे पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागत असेल तर वारांगनेला पोसून आपल्या अंगाला गैरवर्तनाचा दोष का बरे लावून घ्यावा. युद्धाचे वेळी रणांगणातून पळून जाताना पाठीमध्ये घाव लागला तर मरण हे चुकत नाही, तर मग पळून न जाता त्या घावाला प्रतिबंध का बरे करू नये. कुलवती स्त्री जर जाराच्या घरी शिरली तर तिला दांडक्याचा मार सहन करावा लागतो, तर मग तिने स्वतःच्या पतीचे घर सोडणे व्यर्थ नाही काय. त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असता जर दुःख सोसावे लागते तर स्वधर्माचे आचरण हे कठीण कर्म आहे असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल. अर्जुना, अमृताने अमरत्व प्राप्त होते. ते अमृत थोडे विकत घेताना त्याकरता सर्व धन देखील का खर्च करू नये. ज्या विषयाचे सेवन केले असता सर्व सुख नाहीसे होऊन आत्महत्येचेही पातक लागते, ते विष खूप धन खर्च करून का बरे विकत घ्यावे. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन अनमोल आयुष्याचे दिवस खर्च करून पाप वाढले असता दुःखाशिवाय दुसरा कोणता परिणाम होणार. म्हणून स्वधर्माचे आचरण करावे. तो आपल्या सर्व श्रमाचा परिहार करून उचित अशा परमपुरुषार्थाची म्हणजेच सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करून देतो. अर्जुना, म्हणून जसे संकटकाळी सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करण्यास विसरू नये. अथवा पाण्यातून तरून जाण्यासाठी जसा नावेचा त्याग करू नये किंवा महारोग्याने जसे दिव्य औषधाला विसरू नये त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण कधी विसरू नये. ध्वजावर हनुमान असलेल्या हे अर्जुना, स्वधर्माच्या आचरण रूपी महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर तमोगुणाचा व रजोगुणाचा नाश करून आपली स्वधर्म आचरण्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणांच्या मार्गाला आणतो आणि ऐहिक आणि पारलौकिक भोग हे कालकूट विषासमान आहे असे वाटावयास लावतो. अधिक काय सांगावे. मागे वैराग्य या शब्दाचे संसिद्धी या नावाने जे वर्णन केले आहे त्या आपल्या वैराग्य रूप स्थानास साधकाला ईश्वर आणून सोडतो. मग ही वैराग्य लक्षण संसिद्धीची भूमिका जिंकल्यानंतर त्याला जी योग्यता प्राप्त होते अथवा पूर्णत्वास पोहोचलेल्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता तुला मी सांगतो. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. ज्याचे अंतःकरण कोठेही आसक्त होत नाही, ज्याने इंद्रियांना जिंकले आहे व जो निस्पृह आहे असा मनुष्य संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट आणि श्रेष्ठ अशा ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिरे तेथ ना तुडे तो वाघुरे वारा जैसा पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खोळे सर्वत्र होय पुत्र वित्त कलत्र हे जालियाही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे हे असो विषय जाती
बुद्धी पोळली ऐसी मागवती, पाऊले घेऊन कांती हृदयाचारी गे. ऐसया अंतकरण बाह्य येतात याची आण, न मोडी समर्था भेण दासी जैसी. तैसे ऐक्याची ये मुठी, माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधिने हाटी आत्मयाच्या. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृही निमणे झालेची आहे, आगी दडपलिया धुये राही जे जैसे. वारा जसा इकडून तिकडे वाहत असताना पारध्याच्या जाळ्यात अडकत नाही, त्याप्रमाणे संसाराच्या जाळ्यात तो पुरुष अडकत नाही. पिकलेले फळ जसे देठाला धरत नाही व देठही त्या फळाला धरत नाही, त्याप्रमाणे मी आणि माझा हा त्याचा संसाराचा भाव नाहीसा होतो. ज्याप्रमाणे ताटात वाढलेल्या अन्नाला कोणी आपले म्हणत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे वागणारी पत्नी, पुत्र आणि सर्व धन आपल्या ताब्यात असताना देखील त्याबद्दल तो आसक्त नसतो. असो, विस्तवाने चटका दिला की हात जसा मागे घेतला जातो, त्याप्रमाणे विषयाकडे आसक्तीने धावणारी बुद्धी हृदयातील प्रभुचरणांकडे वळते. राजाने दासीला शपथ घातली तर ती जशी राजाच्या भीतीने ती शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणा तू देहाच्या बाहेर जावयाचे नाही, तुला माझी शपथ आहे, असे साधकाने सांगितले तर अंतःकरण देहाच्या बाहेर जाताना भीते आणि शपथ मोडत नाही. तसेच अर्जुना ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून ते आत्मप्राप्तीच्या वेधाकडे जलद गतीने प्रवृत्त करते. अग्नी ज्याप्रमाणे राखेत दडपून टाकला असता धूर थांबला जातो, त्याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक विषयभोगांच्या इच्छेचा पूर्णपणे नाश होतो. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाया पैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा, बोध मात्रीची जीवा ठाओ होय. घरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तयनुपकारे काहीची करू. ऐशी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु पैसा भेटेची गा. रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी, डोळ्यांत मारी मिळे जैसा. काय येऊनी फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू, श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुचू तैसा. मग आलिंगीला पौर्णिमा जैसा उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तथा. तेव्हा अबोध मात्र असे तो तव तया कृपा नासे, तेथ निशी सवे जैसे अंधारे जाय. तैसी अबोधाची एकुशी कर्म करता कार्य ऐशी, त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली. तैसेची अबोध नाशा सवे नासे क्रिया जात आघवे, ऐसा समूळ संभवे संन्यासू हा. येणे मुळात ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठाव पुसे, तेथ बुजावे ते आपैसे तोची आहे. चेईलियावरी पाही स्वप्नीची याती डोई, आपण याते काही काढू जाईजे. म्हणून निग्रहाने जिंकलेल्या मनातून इच्छा आपोआप नाहीशी होऊन जाते. अधिक काय सांगावे, तो पुरुष अशा भूमिकेला प्राप्त होतो. हे अर्जुना, सर्व विपरीत बोध नाहीसा होऊन त्याला आत्मबोध प्राप्त होतो. साचवलेले पाणी जसे खर्च करून संपून जाते, त्याप्रमाणे त्याचे प्रारब्ध कर्म भोगूनच संपून जाते आणि कर्तव्य, अहंकार आणि फलाशा नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही. हे वीरांच्या राजा अर्जुना, अशा प्रकारे 3 साम्यावस्था ज्या ज्ञानामध्ये होतात ते ज्ञान प्राप्त करून देण्यासंबंधी मग सद्गुरूंची आपोआप भेट होते. हे बघ,
रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना जसा दिसतो किंवा केळीतून घट निर्माण झाला की केळीची वाढ तो जसा थांबवितो, त्याप्रमाणे सद्गुरूंची भेट झाली असता आत्मज्ञान प्राप्त होऊन ते कर्माची वाढ थांबवितात. पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राच्या ठिकाणी काहीच उणिवा राहत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा झाली म्हणजे साधकाच्या अंतःकरणातील अज्ञान नाहीसे होऊन ते ज्ञानाने परिपूर्ण भरून जाते. रात्र संपल्यावर जसा अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो. गर्भवती स्त्री मारली असता तिच्या पोटातील गर्भ जसा आपोआप नष्ट होतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे कर्म, कर्ता व कार्य ही त्रिपुटीच नाहीशी होते. अशा प्रकारे अज्ञान नाहीसे झाल्याबरोबर कर्माची त्रिपुटी नाहीशी होते आणि सर्व कर्मांचा समूळ नाश होणे हा जो संन्यास होय तो त्याला प्राप्त होतो. त्यामुळे अज्ञानाचा त्याग केला असता सर्व दृश्य विश्व नसल्यासारखे होते आणि जे जाणायचे आहे ते तो स्वतःच आपोआप होतो. स्वप्नामध्ये आपण डोहात पडलो असे आपणास वाटले तरी जागे झाल्यावर आपल्याला डोहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागतो काय? तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश, मुखाभासे सियारिसा, परवता नेलिया विरेशा, पाहते पणे वीण जैसा पाहता ठाके, तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची, तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया, म्हणून प्रवादूतया नैष्कर्म्यो ऐसा, ते आपुले आपणपे असतची होऊनी हारपे, तरंगू का वायुलोपे समुद्रू जैसा, तैसे न होणे निफजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणिजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची, देऊळाची या कामा कळसू उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा, तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे, तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा, ते परते काही निपजणे येथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते, तेव्हा मी माझ्या स्वरूपाला जाणीन हे अनिष्ट स्वप्न नाहीसे होते. आता जाणणारा आणि जाणण्याचा विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झालेला असतो. अर्जुना, आपल्या प्रतिबिंबासहित आरसा दूर केल्यानंतर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहतो, त्याप्रमाणे ब्रह्मासंबंधी अज्ञान गेले तर त्याने आपल्याबरोबर ब्रह्मविषयक ज्ञानही नेले, तर मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्रच उरते. अर्जुना, त्या मूळ ब्रह्मस्वरूपात कोणतेही कर्म नाही म्हणून त्याला नैष्कर्म्य म्हणतात. ज्याप्रमाणे वारा शांत झाल्यावर लाट आपल्या मूळच्या समुद्राच्या रूपात राहते, त्याप्रमाणे ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्याच ठिकाणी स्थिर होऊन राहते. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाले असता जीव हा ब्रह्मच आहे. आपल्या ब्रह्मस्वरूपात कर्म न होणे जेव्हा सिद्ध होते तेव्हा तीच नैष्कर्म्या सिद्धी होय. ही सर्व सिद्धींत श्रेष्ठ अशी सिद्धी आहे. कळस बसविल्यावर देवळाचे काम जसे पूर्ण होते अथवा गंगा नदी सागरास मिळाली म्हणजे तिचे वाहणे जसे थांबते, अथवा सोने शुद्ध असताना 16 आणे कस लागला म्हणजे ज्याप्रमाणे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहीसे केले ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल अशी जी अवस्था, त्यापेक्षा परमार्थात काही प्राप्त होणे राहत नाही, म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म
तथाप्नोति निबोध मे। समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। कौंतेय, अंतःकरणाची शुद्धीरूप सिद्धी प्राप्त झालेला पुरुष जसे सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होतो, तसेच जी तत्वज्ञान रूपी परानिष्ठा आहे तीही माझ्याकडून समजून घे. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लाब्धी काळी पावे. उदय जतांची दिन करू प्रकाशोची आते अंधारू, का दीप संगे का पुरू दीपूची होय. तया लवणाची कणिका मिळत खेव उदका, उदकाची होऊ देखा टाके जेवी. का निद्रित चेलिया स्वप्नेसी निदवाया, जाऊनी आपण पया मिळे जैसा. पण सद्गुरूंच्या कृपेच्या आधारे ज्या कोणी भाग्यवान पुरुषास ही आत्मसिद्धी प्राप्त होते, सूर्यनारायणाच्या उदयाने अंधकारच हा प्रकाशमय होतो, किंवा दिव्याच्या संगतीने कापूर हा दिवाच होतो. मिठाचा लहान खडा जलामध्ये मिळताच जसा जलरूप होऊन जातो, अथवा निजलेल्या माणसाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन जाते, आणि तो पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला प्राप्त होतो. तैसे जया कोणासी दैवी गुरुवाक्य श्रवणाची सवे. द्वैत गिळोनी विसवे आपण या वृत्ती. तयासी मग करणे हे बोली जेलची कवणे. आकाशायणी जाणे आहे काई, म्हणून तयासी काई त्रिशुद्धी करणे नाही. परी ऐसे जरी हे काही नव्हे जया. काना वाचनाची भेटी सरिसाची पै किरीटी. वस्तू होऊनी ओठी कवणी कुजो. एरवी स्वकर्माचे निवनी काम्य निषिद्धाची या इंधनी. रजतमे किर दोन्ही जाळिली आधी. पुत्र वित्त परलोकू ययातिहींचा अभिलाखू. घरी होय पायकू हेही झाले. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती. तिये प्रत्याहार तीर्थी नाहणिली कीर. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ. घेऊन केले अढळ वैराग्य पद. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. ते सामुग्री किरपुरी मिळविली. आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही. तेवीची तिही काही वंचिजेना. परी ओखद घेत खेओ काय लाभे आपला ठाओ. का उदय जतांची दिवो मध्यान होय. त्याप्रमाणे दैवयोगाने सद्गुरूंनी उपदेश केलेल्या महावाक्याचे श्रवण झाल्यावर जीव आणि ब्रह्मा यांतील द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. मग त्याला काही कर्तव्य कर्मे आहेत असे त्याला कोण बरे म्हणेल. आकाश ज्याप्रमाणे सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे तिकडून इकडे जावे लागते काय. म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झालेली आहे त्याला काही एक कर्तव्य उरत नाही. परंतु ज्या साधकाला एवढा अधिकार प्राप्त झाला नसेल, जो कोणी साधक तो सद्गुरूंची वचने ऐकल्याबरोबर ब्रह्मस्वरूप होतो. एरवी ज्याला कमी बुद्धीमुळे महावाक्याच्या श्रवणाने वस्तुरूप होता येत नाही, त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्टाच्या आधारे प्रारंभी रज तम हे दोष नाहीसे केले आहेत. शिवाय पुत्र, द्रव्य, स्वर्गाधिक लोक या तिन्हींच्या विषयाची इच्छा सेवकाप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते.
पूर्वी ही इंद्रिये वाटेल त्या निषिद्ध विषयामध्ये जाऊन विटळलेली होती. त्या इंद्रियांना शुद्ध होण्याकरिता प्रत्याहार रूपी तीर्थामध्ये खरोखर स्नान घातले आणि स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फळ ईश्वराच्या चरणकमळांवर अर्पण करून त्याच्या कृपाप्रसादाने अढळ असे वैराग्य पद प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रूप जे ज्ञान ते प्राप्त होण्यास लागणारी पूर्ण सामग्री मिळवली आणि तशात सद्गुरूंची भेट झाली व त्यांनी उपदेश करण्याविषयी काही प्रतारणा न करता प्रसन्न चित्ताने उपदेश केला. औषध घेतल्याबरोबर आपणास आरोग्य प्राप्त होते काय? अथवा सूर्यनारायण उदयाला आल्याबरोबर मध्यान्ह काळ होतो काय? सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी अलोट फळ भेटे परिवेळे की गा. जोडला मार्गू प्रांजळू मीनला सुसंगाचाही मेळू तरी पाविजे वाचुनी वेळू लागेची की. तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरुई भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा. तेणे ब्रह्म एकाथी एर आघवीची भ्रांती हेही कीर प्रतीती गाढ केली. परी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ. यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जे का किरीटी यया ज्ञानासी ही मिठी दे जे वस्तू. ऐक्याचे एकपण सरी जेथ आनंद कणू ही विरे काहीची नुरोनी उरे जे काही गा. तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होवनी असणे ते क्रमेची करुण तेने पाविजे पै. भुकेलिया पासी ओगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा काढीची तो. तरी भोगीचे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. उत्तम जमीन असून त्यात पाऊसही उत्तम झाला आणि त्यामध्ये उत्तम बीज पेरले म्हणजे खूप पीक उगवते, पण त्यासाठी काही काळ जावा लागतो. सोपा मार्ग असून त्यात सज्जन माणसांची संगती मिळाली तर मुक्कामाला सुखाने पोहोचता येते. ही गोष्ट जरी खरी असली तरी पण प्रवासाचा मार्ग संपवण्यासाठी काही काळ हा जावाच लागतो ना. त्याप्रमाणे अंतरंगात विवेकाचा दीप प्रज्वलित झाला, वैराग्य प्राप्त झाले, शिवाय सद्गुरूंची भेट झाली. मग त्या अनमोल उपदेशाने ब्रह्म हे सत्य आहे आणि त्या वाचून सर्व प्रपंच ब्रह्ममय आहे हे श्रवण करून साधकाचीही त्याप्रमाणे असा दृढ निश्चय झाला. असे जे सर्वत्र समप्रमाणात भरलेले सर्वोत्तम परब्रह्म त्या ठिकाणी मोक्ष हा शब्दही नाहीसा होतो. जे ब्रह्म जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्था आपल्या पोटामध्ये जिरवून टाकते, असे जे ज्ञान हे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते, भेदाच्या सापेक्ष असलेला ऐक्यपणाही जिथे नाहीसा होऊन जातो, विषयांपासून होणारा आनंदाचा कण देखील ज्या ब्रह्मानंदामध्ये विरघळून जातो, कोणत्याही प्रकारचे द्वैत शिल्लक न राहता, जेथे काही न उरता जे काही शिल्लक असते, परंतु जीवाने त्या ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यपणाने ब्रह्म होऊन जे राहणे आहे ते साधकाला क्रमाक्रमाने प्राप्त करून घ्यावे लागते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसास षडविध पदार्थ वाढले तरी त्याच्या अंगी तृप्ती एकदम प्राप्त न होता प्रत्येक घासाघासाने तृप्ती मिळत असते, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाले आहे आणि विवेकरूपी दिवा प्रज्वलित झाला आहे, तो आत्मस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो.
तर आत्मस्वरूपाचे सत चित आनंदरूप ऐश्वर्य भोगण्याची सिद्धी ज्याच्या अंगावर अलंकारासारखी प्राप्त झाली आहे, तो ज्या सुगम साधनांच्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेत असतो, त्या क्रमाचे वर्म तुला आता सांगतो, त्याचे श्रवण कर. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषाव्युदस्य च. शुद्ध बुद्धीने युक्त धैर्याने शरीर, इंद्रिय व मन यांना जिंकून शब्दाधिक विषयांचा त्याग करून प्रीती आणि द्वेषाचा त्याग करून तरी गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुवोनिया मळकटा बुद्धीचा तेणी. मग राहुने उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञान ऐसे जिवार नेवो नेवो निरंतर इंद्री केले थोर शब्दाधिक जे ते रश्मी जाळ काढले या मृग जळ जायलया तैसे धृती रोधे तया पाचाही केले नेणता अधमाची या अन्ना खादलिया की जेव मना तैसी ओकविली सवासना इंद्रिये विषयी. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायचित्ते धुवटे केली जेणे पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली ते करणे. मग मनेसी योग धारणे मिळविली देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखील याही ओखटे द्वेषू न करी ना गोमटेची विपाये ते आणूनी पुढासुये तया लागी न होई साभिलाषू. या परिष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजूनी गिरी कपाटी निकुंजी वसे. तरी सद्गुरूंनी दाखविलेला दिव्य मार्ग स्वीकारून विवेकरूपी तीर्थाच्या तीरावर येऊन त्या तीर्थाने बुद्धीचे मलविक्षेपादी मळ धुवून चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून ऐक्य पावते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपले मूळच्या स्थितीस प्राप्त होते. माहेर आणि सासर ही दोन्ही कुळे टाकून पतीची इच्छा करणारी नववधू सप्तपदी झाल्यानंतर आपल्या प्राणप्रिय पतीला जशी अनुसरते, त्याप्रमाणे संसारातील सुखदुःख या दोन्हींचा त्याग करून ती बुद्धी आत्मचिंतनामध्ये रममाण होते. ज्ञानासारखी अंतःकरणातील गुप्त वस्तू सदैव देहाच्या बाहेर विषयांकडे नेऊन शब्दाधिक विषयांना इंद्रियांनी फार महत्त्व दिलेले असते. सूर्याने आपल्या किरणांचे समुदाय मावळतीकडे ओढून घेतला की मृगजळ आपोआप नाहीसे होऊन जाते. तसेच धैर्याने इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक 5 विषयांचा निराश केलेला असतो. अज्ञानपणाने अधम लोकांचे अन्न खाल्ले असता ते ओकून टाकावे, त्याप्रमाणे साधकाने अजाणपणाने इंद्रियांकडून सेवन केलेले विषय वासनेसह ओकून टाकलेले असतात. मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये आत्मस्वरूपाच्या परम पवित्र गंगेच्या तीरावर आणून ठेवली. याप्रमाणे साधकाने शुद्धीकारक प्रायश्चित्ते केली. सात्विक धैर्याच्या आधाराने ती इंद्रिये शुद्ध केली आणि नंतर मनाला योगाचा अभ्यास करण्यास लावले. त्याप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगल्या किंवा वाईट भोगांची प्राप्ती झाली असता वाईट भोगांविषयी तो खेद करत नाही, अथवा प्रारब्धाने अनुकूल विषय आपल्यासमोर आणून ठेवले तर त्या विषयांचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही. याप्रमाणे अर्जुना, इष्ट अथवा अनिष्ट भोगांविषयी तो हर्ष अथवा खेद
टाकून पर्वताच्या गुहेत अथवा निरंजन वनामध्ये निवास करतो.